नमस्कार मित्रांनो, आज मी नताशा उमेश पाटील तुमच्या समक्ष एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. अर्थातच माझ्या भारताचा, तुमच्या भारताचा किंवा लाखो करोड भारतीयांचा नसानसात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात सळसळणारा व इथल्या प्रत्येक भारतीयांचा जगण्याचा श्वास असलेला असा हा माझा भारत. कसा असा माझा भारत? माझ्या भारतात गरिबी नको, लाचारी नको, भ्रष्टाचार नको, इतर कुठल्याही देशांच्या तुलनेत मागे राहायला नको. राजकारण हवा, पण लोकांच्या हितासाठी त्याचा गैरउपयोग करून सामान्य माणसांना त्रास होता कामा नये. पण मित्रांनो, मला एक गोष्ट प्रामाणिकपणे आणि आपल्या मनापासून सांगा की या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळतील असे शक्य आहे का? तरच उत्तर आहे हो. सहजपणे नव्हे, थोडं मेहनत करून, कष्ट करून आपल्या भारताच्या आझादीसाठी आपल्या वीर पुत्रांनी सुद्धा भरपूर त्रास सहन केला. स्वतःचा जीवाचाही विचार नाही केला. पण घाबरू नका, मी तुम्हाला शहीद व्हायला सांगत नाही, मात्र एवढंच सांगते की बस झालं घुसखोरी, जातीवाद, बस झाली गुंडागर्दी, आता सहन करणं बस. अरे अजून किती सहन करणार? आता तुमच्या अंगातील आणि मनातील माणसाला जागे करा आणि जातीचा नाही तर मानवतेचा विचार करा. ज्या दिवशी आपण आपली वृत्ती देशाच्या विकासासाठी केली तर मी खात्री देते की माझ्या स्वप्नातील भारताला हकीकत बनवायला तुम्हाला किंवा मला कोणीही थांबवू शकणार नाही आणि पूर्ण जगाला माहीत पडणार की हा भारत तो नाही जो आपण विचार केला. हा भारत आजच्या काळातला भारत आहे जो कोणासमोर घाबरत नाही, झुकत नाही, कोणालाही त्रास देत नाही आणि कोणी अत्याचार केल्यास तर शांतपणे सहन करणार नाही. असा असेल माझ्या स्वप्नातील भारत, असा असेल माझ्या स्वप्नातील